श्री स्वामी समर्थ। मी आहे मोनिका आणि आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी माझ्या घरी वसुबारसची पूजा केली आहे। सर्वात आधी मी दीप प्रज्वलन करून घेतलं आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे। चला तर मग आजचा हा शुभ दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते। वसुबारस, ज्याला आपण गोवत्स द्वादशी असेही म्हणतात, हा दिवस दीपावलीचा उत्सवाचा पहिला दिवस असतो। या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा करतो, कारण आपल्या संस्कृतीत गायीला आईचे स्थान दिले आहे। मी सर्व मंदिर स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर दीप प्रज्वलन करून गणपती बाप्पाची स्थापना केली। सर्व देवतांना स्वच्छ अंघोळ घालून फूल अर्पण केले, हार घातले। गणपतीच्या पूजेनंतर बाळकृष्णाची पूजा करून घेतली। बाळकृष्णांना अंघोळ घालून हळदी कुंकू लावून फूल अर्पण केले। त्याच्यानंतर आपण गायीची पूजा करण्यासाठी 2 खाऊची पाने घेतली, त्यावर थोड्या अक्षदा, हळद कुंकू आणि गायीची मूर्ती ठेवून गायीची पूजा करून घेतली। थोडीशी फुलांची सजावट करून स्वामींना फूल अर्पण केलं आणि सर्व देवतांना फूल अर्पण करून हळदी कुंकू लावून घेतलं। त्याच क्षणी घरात सुंदर शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली। या दिवसाचा एक खास नियम असा आहे की आपण या दिवशी गायीचं दूध, दही किंवा तूप वापरत नाही, कारण या दिवशी गायीला विश्रांती देणं आणि तिचं पूजन करणं हेच महत्त्वाचं असतं। स्वामींचा अभिषेक करून स्वामींना नवीन वस्त्र घालून हळद कुंकू फूल अर्पण केलं। देवांना पाणी ठेवून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला। अगरबत्ती ओवाळून घेतली, धूप पेटवून ओवाळून घेतला। माझ्यासाठी वसुबारस म्हणजे एक केवळ परंपरा नाही, तर कृतज्ञतेचा दिवस आहे, जो आपल्याला शिकवतो की निसर्गाशी आणि जनावरांशी जोडूनच आपण खरं सुख अनुभवू शकतो। देवपूजा झाल्यानंतर दाराभोवती सुंदर अशी वसुबारसची रांगोळी काढून घेतली, त्याचबरोबर आपलं उंबरठ्याचं पूजन करून घेतलं। तर हा होता माझा पहिला वसुबारस ब्लॉग। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही वसुबारस कशी साजरी केली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ। चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।